नमस्कार. कोरोनाचा काळ आठवा. रस्त्यांवरती शुकशुकाट पसरलेला होता. कुणीही घराच्या बाहेर पडत नव्हतं. कुणाचंच कुणाला घेणं देणं नव्हतं. एखाद्या व्यक्तीला साधा खोकला जरी आला, तरी सुद्धा ही व्यक्ती पाकिस्तानातून आलेली आहे की काय? त्याला लगेच बाहेर काढा. अशा प्रकारचा भाव कोणाच्या तरी मनामध्ये यायचा. परंतु अशी परिस्थिती असताना आठवा, एक महिला तुमच्या घरी आलेली होती. तुमच्या आरोग्याची काळजी विचारण्यासाठी. एक आमची ताई, एक आमची माय, एक आमची भगिनी तुमच्या आरोग्याची सातत्यानं काळजी करत होती. तुम्ही वॅक्सिन घेतली की नाही? तुम्ही मास्क घातला की नाही? तुमच्या घरामध्ये कुणाला ताप तर नाही आहे ना? कुणाला कोरोनाची लक्षणं तर दिसत नाही आहेत ना? असं म्हणत तुमच्या प्रत्येकाची ज्या मायमाऊलीने प्रचंड आरोग्याची काळजी घेतली. आणि एवढंच नाही, तर कोरोनासोबत लढताना अनेक आमच्या मायमाऊल्या ज्या मृत्युमुखी देखील पडल्या, परंतु मृत्यूला सुद्धा हसत हसत ज्या आमच्या मायमाऊल्या सामोरं गेल्या, त्यांचं नाव होतं आशा सेविकाताई. आमच्या आशा सेविकाताई कधीही कुठल्याही गोष्टीला घाबरत नाहीत. आलेली प्रत्येक सरकारी योजना, त्यांच्या खांद्यावरती पडलेलं प्रत्येक काम प्रचंड ताकदीनं, जबाबदारीनं पार पाडण्याची कुवत त्यांच्यामध्ये आहे. आणि ते काम करतातच. परंतु ज्या वेळेला त्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न येतो, ज्या वेळेला त्यांच्या पगारामध्ये थोडीशी वाढ करा असं म्हणण्याचा प्रश्न येतो, त्यावेळेला मात्र सगळीच्या सगळी यंत्रणा ही मागे जाताना दिसते. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच मागणी आहे सन्माननीय महाराष्ट्र राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला देखील, की आमच्या आशा सेविकाताई यांचा पगार म्हणताच येणार नाही त्याला, ते मानधन एकदा वाढवून द्यावं. का? कारण की हे जे तुम्ही मानधन देताय ना, त्यामुळं मान तर मिळतच नाही. जे धन येतंय ते कुठं जातंय हे कुणालाच माहिती नाही. मानधन जमा होण्याच्या अगोदरच ते किती मार्गांनी जायचंय. सकाराम काकाचे घेतले पैसे, तुकाराम काकाचे घेतले, यमुना मावशीपासून पैसे उसने घेतले, या मावशीपासून उसने पैसे घेतले असतील, मुलाच्या शिक्षणाचे पैसे असतील, काही दवाखान्यामध्ये लागले असतील, ह्या गोष्टी आणल्या असतील, त्या गोष्टी आणल्या असेल, हा कार्यक्रम राहिला असेल, तो कार्यक्रम राहिला असेल, ज्याची त्याची उसनवारी घेतलेली. म्हणजे तुम्ही मानधन टाकणार, सेविकाताईंच्या खात्यावर येणार, त्याच्या पूर्वीच त्याला जाण्याचे मार्ग तयार असतात. कामं किती आहेत? रात्री बेरात्री कधीही उठा, कामावरती जा. कुठेही कुणीही विचारतं, डेटा पाठवा, डेटा पाठवा. असंख्य कामं आहेत, असंख्य अडचणी आहेत, असंख्य तक्रारी आहेत. परंतु आशा सेविकाताई बोलत नाही. तुम्ही बघा, कधीही बघा, कुठलंही डिपार्टमेंट घ्या, एखादी जर बैठक असली ना, तर लक्षातच येत नाही बैठक आहे म्हणून. परंतु आमच्या आशा सेविकाताईंची जर बैठक असली ना, त्याला आपण मीटिंग असं म्हणतो, तर लक्षात येतं आमची एक ना एक बहीण की दिलेल्या युनिफॉर्ममध्येच येते, शासनाने दिलेल्या साडीवरतीच येते आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं, डिवोटेडली, अतिशय मनापासनं दिलेली प्रत्येक जबाबदारी सांभाळते, आपलं काम पूर्ण करते. मग ती जर इतके मनोभावे शासनाची सेवा करत असेल, तर मग तिला तिच्या हक्काचं मानधन का नाही? कारण की महायुती शासनाने असं वचन दिलं होतं निवडणुकीच्या पूर्वी, की जर आम्ही सत्तेमध्ये आलोत, तर त्या ठिकाणी आशा सेविकांचं मानधन हे वाढवून देऊ. निश्चितच महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक तिजोरीसमोर अनेक अडचणी सध्या आहेत आणि याची जाणीव आशा सेविकाताईंना 100% आहे. आणि म्हणूनच त्यांनी आतापर्यंत हा प्रश्न तो पाहिजे तेवढ्या तीव्रतेने आपल्यासमोर आणला नाही. परंतु ती आपलं दुखणं जाणून घेते. तिला आपली समस्या माहीत आहे, तिला आपल्या अडचणी माहीत आहेत. म्हणून आपण तिच्या सगळ्याच्या सगळ्या अडचणींकडे दुर्लक्ष करता कामा नये असं मला वाटतं. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्य सरकारला कळकळीची नम्र विनंती करत आहोत, की आता ती वेळ आलेली आहे. सध्या महागाई एवढी झालेली आहे की तुम्ही इतर सर्व सरकारी कर्मचारी बांधवांचे त्या ठिकाणी महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे, परंतु सेविकाताईंच्या मानधनामध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ केलेली नाही आहे. महागाई जर कर्मचाऱ्यांना वाढत असेल, तर महागाई मानधन तत्वावरती काम करणाऱ्या, स्वतःचं जीव कामामध्ये ओतणाऱ्या आमच्या आशा सेविकाताईंना महागाई लागू होत नाही का? ह्यांना जर तेल 150 रुपये किलो मिळत असेल, तर यांना काही 100 रुपये किलो मिळते का? यांचा जर साखर 45 रुपये किलो असेल, तर यांना काही 30 रुपयाने कोणी देतं का? जर नसेल, यामध्ये जर समानता असेल, तर कुठेतरी आपण त्यांच्या मानधन वाढीमध्ये देखील समानता ठेवली पाहिजे, असं त्या ठिकाणी माझं स्पष्ट प्रांजळ मत आहे.
आणि 100% विश्वास आहे विद्यमान सरकारवरती. माननीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्राताई पवार असतील, यांच्याकडनं प्रचंड आशा आहेत आशा सेविकाताईंच्या मनामध्ये. आणि डेफिनेटली आशा सेविकाताईंची ही आशा पूर्ण करण्याचं काम हे तिघही जण करू शकतात. आणि म्हणून विद्यमान सरकारला हात जोडून कळकळीची नम्र निवेदन आहे की आमच्या आशा सेविकाताईंचा हा प्रश्न मार्गी लावा आणि त्यांच्या मानधनामध्ये किमान 5,000 रुपयांची वाढ करा. बहिणींनो, याबद्दल तुमचं प्रामाणिक मत काय आहे हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. धन्यवाद.